एका बाजूला OV11 आणि दुसऱ्या बाजूला प्रिवान 11. 25 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं आहे, अथवा जो 30 यार्ड आहे त्या 30 यार्डच्या बाहेरचा जो एक्स्ट्रा प्लेयर असेल तो 6व्या ओव्हरमध्ये आतमध्ये येईल. आपण याची नोंद घ्या. आयोजन समितीची स्ट्रिक्ट वॉर्निंग येते आणि या मॅचला आता सुरुवात. OV11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रिवान 11. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक बैद बच्चनला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते, नायगावचा वंडर बॉय मैदानामध्ये आहे. आणि षटक क्रमांक 1 सुब्रोत दत्ता हे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. मॅच ऑन. पॉइंट मध्ये अफलातून सुरेख इनक्रेडिबल कॅच, इम्पॉर्टंट कॅच ऑफ द मॅच. मॅच बनेल आता, कारण अभिषेक बैद ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर बाहेर बाहेर कट करत असताना काय कॅच टिपलाय. अफलातून सुरेख, अविश्वसनीय, अकल्पनीय असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहाणा बॅकफुटवर जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये काय सुरेख झेल पकडलाय. प्रिन्स नायर सातत्याने तेच दाखवलं जाते बॉलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्र टिपली जातील. व्हॉट अ कॅच. किती महत्वाचा झेल. ठाऊक होता प्रिन्स नायरला महत्वाचा झेल आहे. अभिषेक बैदची विकेट आली. आता मॅच ऑन. अफलातून सुरेख कॅच पकडली आहे. असे झेल कमीच पाहायला मिळतात, परंतु या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. दिनेश हडकरला आपण पाहतोय विकेट कीपर, यष्टी रक्षक, या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर या स्पर्धेचा. सुब्रो दत्ता, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. सातत्याने फिंगर रोल करण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि त्या पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन फलंदाज सचिन पगारे बॅटिंग साठी येत असताना स्ट्रायकिंग एंडला. हो 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 हो, सचिन पगारे मैदानात. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 9. नायनर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नायनर. बॉल बरोबर गेला बॉडी लाईनच्या पलीकडे. स्टेप आउट होऊन फटका. बरोबर फोर्स करत असताना ताकदीचा देखील वापर केला सचिन पगारेने. त्याच्याच बॅट मधून हा नायनर संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतचा 5वा नायनर पाहायला मिळाला. पहिला नायनर सुबोध सावंत, दुसरा नायनर मनसूर कुरेशी, तिसरा नायनर अक्षत महाडेश्वर, 5वा नायनर प्रथमेश सावंत. आणि आपण पाहिलं तर आता आणखीन एक नायनर आलाय. फलंदाजी करत असताना सचिन पगारे. असे हे नायनर आतापर्यंत पाहायला मिळालेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉयड. सुब्रो दत्ता काय बॉल टाकला होता. ठाऊक होतं फलंदाज रिव्हर्सचा अटेम्प्ट करेल, परंतु बरोबर ब्लॉक होल डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर फसवला, आपल्या जाळ्यामध्ये सापळा रचला. यस, आउट आहे हा फलंदाज. स्वतःवरती नाराज, हताश आहे सचिन पगारे, कारण मोठी विकेट. फलंदाज सचिन आउट. एकाच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर विकेट देखील आली. पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर नायनर, तिसऱ्या बॉलवर विकेट. आतापर्यंतचं समीकरण आपण पाहतोय. सुब्रो दत्ताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण कालच्या दिवसात देखील चांगला खेळ, चांगली गोलंदाजी सुब्रो दत्ताने केली आहे. नवीन फलंदाज आर्यन महाडिक. आर्यन महाडिक आलेत नवीन फलंदाज. बॅटिंग साठी एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज आहे आर्यन महाडिक. त्याच्यावर आता लक्ष असेल, परंतु नॉन स्ट्रायकिंगला अजित मोहिते अजूनही मैदानामध्ये आहे. जोपर्यंत अजित मोहिते मैदानात आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभा करू शकतो संघ प्रिवान 11. आणि बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये आपण ते पाहिलंय. प्रथमेश सावंतने आल्या आल्या नायनर ठोकला होता आणि त्यानंतर मात्र मॅचचं गणित पूर्ण बदलून गेलं. चांगला बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न सुब्रो दत्ताने केला जरूर होता, परंतु चांगलं बॅकअप दिले. एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर आता 10. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. विकेट 9, विकेट 1.
आतापर्यंत समीकरण आपण पाहतोय या पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज सुब्रो दत्ता हाताळतोय, परंतु नायगावचा वंडर बॉय अजित मोहिते आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सलग 2 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीराची दुचाकी बाईक या खेळाडूने मिळवली. असा खेळाडू मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते. बॅट मधून धावा याव्या लागतील या मॅच मध्ये प्री 111 संघासाठी. महत्वाचा सामना आहे. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. चुकीला माफी नाही. बॉलला फक्त दिशा दिली अजितने. पहा ना, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगची दिशा निवडली अजितने. त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता धावा झाल्या धाव फलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 एक गडी माघारी परतलाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. NPL 2026 5वं पर्व. जिंकणार कोणी स्पर्धा? चांगला बॉल. हो 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 हो, गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 2 गडी बाद. टीम प्री 111. नवीन गोलंदाज समित सोरटे. षटक क्रमांक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत, परंतु समित नवीन गोलंदाज आहे. काल चांगला खेळ केला होता समित सोरटेने. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय आर्यन महाडिकला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते. वैयक्तिक 4 धावांवर तो बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर बरोबर लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. बरोबर बॉल जो NPL चा बॅनर आहे त्या बॅनर वरती लोगोज आहेत, त्या लोगोजला जाऊन हा बॉल आदळलाय. 4 धावा चौकार. OV11 या संघाचा हा लोगो आणि त्या लोगोला हा बॉल जाऊन आदळलाय. 4 धावा. त्याने सांगितलंय OV11 संघाला, संकेत दिलाय, कारण समोर देखील OV11 संघ आहे आणि त्या संघाच्या बरोबर जो बॅनर लावलाय त्या बॅनरच्या लोगोवर जाऊन बॉल आदळलाय. आर्यन महाडिक तोच संकेत देतोय या मॅच मध्ये. मी आहे OV11 संघाच्या विरुद्ध, मी लढणार या मॅच मध्ये. 18 धावा आता धावफलकावर. वाह, फॉलिंग स्वीप. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटका सजवलाय. डोळ्याचं पार न फेडणारा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फॉलिंग स्वीप असे कमी फटके पाहायला मिळतात. अब्राम बेंजामिन डी विलियर्सची आठवण करून देणारा हा फटका. आणि त्यानंतर आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असा शॉट ज्या खेळाडूने आणला त्या खेळाडूचं नाव आहे द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, कृष्णा लक्ष्मण सातपुते. आणि तीच आठवण आता करून दिली आहे या फलंदाजाने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आर्यन महाडिक त्याचं नाव. छाप सोडतोय या स्पर्धेमध्ये. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता, जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. 6 क्रिकेटचा खेळ आहे, तो रंगलाय आता मैदानात. धावा झाल्या धाव फलकावर 22. उलट्या बॅटने आता फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर एकच धाव मिळेल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते. या एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 23. मज्जा येणार आहे या मॅच मध्ये. चांगली मॅच रंगणार आहे, ती मात्र शंका नाहीये. प्रेक्षकांना देखील हाच सामना पाहायचा आहे.
कारण या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे. पुरंदरे संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. जिजा विजेटीआय बॉयज हा संघ देखील पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झाला आणि त्याप्रमाणे श्रीशा स्ट्रायकर्स हे 3 संघ आतापर्यंत पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होईल गेलेले आहेत. ओ यावेळेला लेटकट खेळलेत, हलक्या हाताने बॉलला ढकललं, एक धाव कंप्लीट. आणि पहिल्या 2 क्रमांकाचा विचार केला तर श्रीशा स्ट्रायकर्स आणि जिजा विजेटीआय बॉयज असे 2 संघ पहिल्या 2 क्रमांकावर पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं तर पुरंदरे संघ आणि 4थ्या क्रमांकावर चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे अक्षत महाडेश्वर, चांगली फिल्डिंग. बॉल लगेच कलेक्ट केला, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली धाव फलकावर 25. बहेजी कुडपे यांचा संघ एका बाजूला टीम ओवी 11 आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला राहुलजी सिंग प्रिवान 11 संघ. निलेशजी लाड यांचं देखील आज या स्पर्धेनिमित्त आगमन झालंय आणि प्रिवान 11 संघाचे पाठीराखे आहेत निलेशजी लाड. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला, उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. लाऊड अपील पंचांकडे, स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. 2 गडी माघारी परतलेत आतापर्यंत टीम प्रिवान 11. या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. शुभ्रो दत्ता नवीन गोल, षटक क्रमांक 3, 25 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगला खेळ करतोय फलंदाज आर्यन महाडिक. पहिलाच बॉल पडल्यानंतर फिरला होता, चाललाय बॉल पॉइंट मध्ये असलेल्या फिल्डर कडे. लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. आता 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 26 ऑन बोर्ड. स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे, लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आहे, लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर आहे पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर मध्ये एक फिल्डर आहे, पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. आणि शॉर्ट थर्ड मॅन देखील पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली सजावट केली आहे, फिल्डिंग पोझिशन बरोबर आहे अजितच्या विरुद्ध. चांगला बॉल, स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती परंतु एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा फंबळ झाला होता क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 27, 27. झाले धाव फलकावर 27. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा आल्यात आतापर्यंत 27. चांगली सुरुवात झाली आहे प्रिवान 11 या संघाची या मॅच मध्ये. अभिषेक बैत माघारी परतल्यानंतर मात्र आर्यन महाडिक आणि अजित मोहिते या दोन्ही फलंदाजांनी डाव सांभाळलाय. फुल टॉस बॉल, ओ हो 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 हो, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार आर्यन महाडिक. कौतुक केलं जाईल या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बैठक शॉट, गुडगा टेक और सिक्सर देख. ऍक्शन रिप्ले मध्ये वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. पहा, धडपडतोय, पडतोय, परंतु त्याची नजर त्या बॉलवर आहे. त्याला ठाऊक आहे हा षटकार आहे.
चांगला खेळ करतोय आर्यन महाडिक. धावा झाल्या धावफलकावर आता 33 धावा धावफलकावर. एक अनुभवी खेळाडू मैदानात आहे आणि एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड खेळाडू आहे म्हणजेच आर्यन महाडिक. आणि त्याच्या समोर अजित मोहिते सातत्याने त्याला कानमंत्र देतोय, मार्गदर्शन करतोय आणि ते करणं देखील महत्वाचं आहे. अजित मोहितेला ठाऊक आहे किती महत्वाचा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकणार ना तो पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे, परंतु जो संघ पराभूत होणार त्या संघाला पुढचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता, चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय सुब्रोत दत्ता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या, 2 मोठ्या विकेट सुब्रोत दत्ताने मिळवून दिल्या. षटक क्रमांक 2 समित सोरटेने हाताळलं, त्याने 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सुब्रोत दत्ताचं हे षटक आता प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या धावफलकावर 33 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात झाली आहे प्रिवान 11. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. बॅट मधून दोघांच्याही धावा येत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर खेळाडू वृत्ती आर्यन महाडिकने दाखवली आहे. त्याचं देखील कौतुक केलं जाईल, कारण पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्याने मैदान सोडलं. कौतुक करावं लागेल आर्यन महाडिकचं. त्याला ठाऊक होतं की माझ्या बॅटला बॉलने स्पर्श केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, पडल्यानंतर बॉल फिरला आणि बरोबर आर्यनला ठाऊक होतं. पहा ना, झेल टिपल्यानंतर स्वतःच तो मैदानाच्या बाहेर गेलाय. पंचांचा निर्णय आलेला नव्हता, त्याच्या अगोदरच त्याने मैदान सोडलं. खेळाडू वृत्ती दाखवली आणि फलंदाज बाद झाला. आर्यन महाडिक चांगला खेळ केला. या मॅच मध्ये धावा आल्या आर्यन महाडिकच्या बॅट मधून. 9 बॉल मध्ये 17 धावा त्याने केल्या. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. धावा झाल्या धावफलकावर 33. नितीन राजापुरे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतो. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो नितीन राजापुरे. धावा झाल्या 33 धावा धावफलकावर. 3 गडी आतापर्यंत माघारी परतले प्रिवान 11 संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधील चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. नितीन राजापुरे हा नवीन फलंदाज आहे, परंतु डॉट बॉल म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर. 3 गडी माघारी परतलेत प्रिवान 11 संघ.
3-3-3 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावर झाल्यात आणि 3 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत प्रिवान 11. मनसूर कुरेशी नवीन गोलंदाज आहे, षटक क्रमांक 4. अजूनही शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावर झाले. तिथून पुढे धावा किती होणार या मॅच मध्ये, कारण अर्ध्या चेंडूंचा खेळ समाप्त झाला पहिल्या डावातील. अजून अर्ध्या चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजित मोहिते यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. इनायत मनसूर कुरेशी षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, इनायतचा पहिला बॉल. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित मोहिते ब्रँडेड चौकार. 4. स्ट्रँड डॅन डिलिव्हर्ड. श्री समर्थ स्पोर्ट्स या ब्रँडचे सर्वेसर्वा माननीय श्री परागजी चव्हाण साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर श्री समर्थ स्पोर्ट्स यांचं विशेष योगदान आहे, त्यांचं सहकार्य आहे आणि आज साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांचं आगमन आणि त्यानंतर मात्र अजित मोहिते यांच्या बॅट मधून हा आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्या धाव फलकावर 43. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बैठक शॉट आणि ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर बॉल पिक केला. लोअर फुल टॉस होता, परंतु त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजित मोहितेने षटकार आलाय त्याच्याच बॅट मधून. 6. पुन्हा एकदा बॅकफुट वर जात असताना बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले 44. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहे, बॅटिंग करतोय. बॅट मधून त्याच्या धावा येत आहेत, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय नितीन राजापुरे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता नितीन राजापुरेने. संघाला गरज असताना त्याच्याच बॅट मधून 3 चौकार आले होते सकाळच्या सत्रामध्ये. तो नितीन राजापुरे मैदानामध्ये आलाय बॅटिंग साठी. पहिल्या डावाचा खेळ. धावा किती होणार या मॅच मध्ये, त्या धावा चेस होणार का, तो सगळ्यांना प्रश्न आता पडलाय. चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. चाललाय विकेट किपर दिनेश हडकरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय मनसूर कुरेशी देखील, कारण पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि आता हा चौथा डॉट बॉल आलाय. 44 धावा. 44 ऑन बोर्ड. प्रिवान 11 संघ एका बाजूला. राहुलजी सिंग यांनी चांगली संघ बांधणी केली आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं 65 धावांचा पाठलाग संघ करत होता आणि तो 65 धावांचा पाठलाग पूर्ण देखील केलाय टीम प्रिवान 11 या संघाने. तोच संघ आता पुन्हा मैदानात उतरलाय. ओ यावेळेला मोठा फटका. बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर चूक आणि बॉल मात्र जाईल का बॉडी लाईनच्या पलीकडे, ते देखील पाहावं लागेल. यस, बॉल गेलाय 4 धावांसाठी. चौकार. अशा चुका महागात पडतील या मॅच मध्ये, कारण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली होती. अक्षत महाडेश्वर बॉल पर्यंत पोहोचला देखील होता, परंतु त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल गेला बॉडी लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळणार आहेत. धावा झाल्यात आता धाव फलकावर 48. 48 ऑन बोर्ड. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. मनसूरचं महागडं षटक, कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळालेत. अजित मोहितेच्या बॅट मधून 1 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर मात्र आता नितीन राजापुरेच्या बॅट मधून देखील 1 चौकारच पाहायला मिळालाय. ओ या वेळेला बॉल गेला दूर. नक्कीच हा नायनर असेल. नक्की हा नायनर आहे. हो, मगाशीच म्हटलं होतं आणि डगआउट देखील खुश आहे प्रिवान 11 संघाचा. जेव्हा हा फटका खेळला तेव्हाच मी उल्लेख केला, हा नायनर आहे 100% आणि नायनरच होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एवढ्या दूर मारला होता नितीन राजापुरे. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर बरोबर डगआउटने सांगितलं की हा नायनर आहे आणि त्यानंतरच त्यांचं सेलिब्रेशन. अभिषेक बैत खुश आहेत, सगळेच खुश झालेत या नायनरने. आता धावसंख्येचा विचार केला तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावर 57. नायनर आतापर्यंत कोणी ठोकलेत
ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय, कारण पहिला नायनर या संपूर्ण स्पर्धेतील सुबोध सावंत, दुसरा नायनर मनसूर कुरेशी, तिसरा नायनर अक्षत महाडेश्वर, त्यानंतर मात्र चौथा नायनर होता तो मात्र आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये प्रथमेश सावंतने, आणि आता हा पाचवा नायनर नितीन राजापुरेने टोकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, सचिन पगारेने देखील एक मारलाय नायनर. आतापर्यंत 6 नायनर पाहायला मिळालेत. कारण याच मॅच मध्ये आतापर्यंत 2 नायनर, एक सचिन पगारेच्या बॅट मधून आणि एक नितीन राजापुरेच्या बॅट मधून. समित सोरटे नवीन गोलंदाज. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. अजित मोहितेला आपण पाहतो इज ऑन स्ट्राईक. 57 धावा धाव फलकावर, 57 ऑन बोर्ड. 3 गडी माघारी परतलेत. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. पहिला बॉल, ओ हो, पहिला बॉल स्विंग अँड मिस चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजूनही शेवटचे 11 चेंडू शिल्लक. 11 बॉल मध्ये किती धावा येणार? 57 धावा धाव फलकावर आतापर्यंत. 4.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. अजितला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नायगावचा वंडर बॉय, नायगावचा सितारा, स्टार आहे हा खेळाडू. यावेळेला पिक करत असताना उडवलाय बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार, सात्विकी रियालिटी षटकार आलाय अजित मोहिते यांच्या बॅट मधून. आता धावा झाल्या धाव फलकावर. 63 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा, अभिषेक बैद माघारी परतला, परंतु अजित मोहिते आणि त्यानंतर मात्र सचिन पगारेने देखील चांगली फलंदाजी केली, आणि आर्यन महाडिक त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आता फलंदाजी करत असताना नितीन राजापुरे त्याने देखील नायनर ठोकलाय. आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट, वा, इनसाइड आउट आहे. परंतु या बॉलवर फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. प्रिन्स नायरने तो झेल टिपला. प्रिन्स नायरने आतापर्यंत या मॅच मध्ये अभिषेक बैदचा महत्वपूर्ण कॅच, त्यानंतर आता अजित मोहितेचा देखील कॅच त्याने टिपलाय. म्हणजेच काय, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चांगला झेल, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो फिल्डिंग करत होता. पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला असं वाटलं, परंतु त्याने बॉल कलेक्ट केलाय. विकेट. फलंदाज अजित आउट. धावा झाल्या धाव फलकावर 63. 63 धावा धाव फलकावर. 63 धावा धाव फलकावर झाल्यात. फलंदाज बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय सुग्रीव यादव. सिक्स्टी 63 धावा धाव फलकावर झाल्यात. सुग्रीव यादव नवीन फलंदाज. 63 धावा धाव फलकावर. महत्वपूर्ण विकेट आली आहे. समित सोरटेने आपल्या संघाला ती विकेट अजित मोहितेची मिळवून दिली. कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल अभिषेक बैदची विकेट, आणि त्यानंतर मात्र आता समित सोरटेने फलंदाज अजित मोहितेची देखील विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. अजित आउट झालाय, आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आलाय मैदानात सुग्रीव यादव. पहिलाच बॉल खेळत असताना चांगला ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळाला. स्टेप आउट झाला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु अक्षत बॉल पर्यंत पोहोचलाय. 2च धावा मिळणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 65. 65 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतले. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हे आहे NPL स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक 2026. 5वं पर्व आहे या स्पर्धेचा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. यावेळेला फटका फसलाय. स्वतः बॉलर बॉलच्या खाली. अगदी सोपा झेल. फलंदाज सुग्रीव यादव OUT आउट.
ओ हो हो हो, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि आणखीन एक आलाय, आणखीन एक आलाय, आणखीन एक प्रथमेशच्या बॅट मधून नायनर. तो आलाय, तो आलाय, तो आलाय. या अगोदर देखील प्रथमेश मैदानात आला, पहिलाच बॉल खेळत असताना पहिला नायनर. पुन्हा एकदा प्रथमेश सावंत मैदानात आणि पहिलाच बॉल खेळत असताना पुन्हा एकदा नायनर मारलाय. मी मगाशीच उल्लेख केला होता, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे प्री-1 या संघाची आणि आता पुन्हा एकदा आलाय नायनर. धावा झाल्या धावफलकावर आता 74, 74 धावा धावफलकावर. यस, बरोबर उल्लेख केला. आमचे पंच देखील तेच सांगतायत, निरंजनजी सावंत, की सगळ्यात जास्त 9 धावांचा डोंगर याच टीमने रचलाय. नायनर याच टीमने मारलाय, याच खेळाडूंनी मारलाय. कारण सचिन पगाराने एक नायनर मारला, 2 नायनर मारले प्रथमेश सावंतने आणि नितीन राजापुरेने देखील एक नायनर मारलाय. असे 4 खेळाडू आहेत आतापर्यंत पाहायला मिळाले प्री-1 संघाकडून. तोडीस तोड उत्तर. दिनेश हडकर नवीन गोलंदाज आहे. षटक क्रमांक 6चा खेळ आणि या 6च्या खेळाला सुरुवात होईल. दिनेश हडकर, धावा झाले 74, 74 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ माघारी परतलाय, परंतु प्रथमेश सावंत आणि त्याच्या जोडीला, त्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये लढतोय नितीन राजापुरे. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये धावा किती येतील? 74 तर झालेत, 5 गडी माघारी परतलेत. पहिलाच बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, परंतु या बॉलवर झेल सुटलाय. बॉल पर्यंत पोहोचू शकला नव्हता हा खेळाडू, अंदाज घेता आला नाही या खेळाडूला बॉलचा. थोडीशी दुखापत देखील झाली या खेळाडूला. 2 धावा धावून कंप्लीट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, वा काय क्लिअरिटी आहे. बॉलवर 10X आहे लोगो, तो लोगो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बॉलचा अंदाज घेऊ शकला नव्हता हा खेळाडू. बॉल त्याच्यापासून थोडासा दूर राहिला. धावा झाल्यात आता धावफलकावर 76, 76 धावा धावफलकावर. 5 गडी माघारी परतलेत. 5.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक या पहिल्या डावातील. सूरज शिंदे याला दुखापत झाली आहे, तो आता मैदानाच्या बाहेर चाललाय. त्याने चांगला प्रयत्न केला. सूरज शिंदेला आता दुखापत झाली आहे. नवीन आता खेळाडू, त्याच्या बदली खेळाडू मैदानामध्ये येईल. नाही, सांगितलंय मी फिट आहे, मी मैदानात लढणार, मैदानात पडलो तरी हरकत नाहीये. माझ्या संघासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आज तो लढतोय मैदानामध्ये. आणि आमचे नामदेवजी शिंदे साहेब देखील आज या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील खेळ तुम्ही पाहणार आहात. श्रीशा स्ट्रायकर संघ पुढील फेरीमध्ये दाखल झाले. नेक्स्ट मॅच मध्ये नामदेवजी शिंदे यांचा खेळ पाहायला मिळेल. 76 धावा धावफलकावर. 76, लॉस ऑफ 5 विकेट. 5.1 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सूरज शिंदे, चांगला प्रयत्न त्याने केला होता, परंतु फाईन आहे, मैदानात उभा आहे. स्टेप आउट झाला होता. चांगला बॉल दिनेश हडकरने हाताळलाय. बॉल चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. थोडा फलंदाजाला क्रॅम्प आलाय पायात, कारण तो स्टेप आउट झाला होता. बॉल त्याच्या शरीरापासून दूर हाताळला गोलंदाज दिनेश हडकरने. आता हा डॉट बॉल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्या धावफलकावर 76, 76 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो, चांगला बॉल पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या बॉलवर विकेट येईल, ती म्हणजे धावबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद, विकेट. नितेश सुर्वे नवीन फलंदाज आहे. हो, परंतु स्ट्राइक रोटेट केली होती. प्रथमेश सावंत स्ट्रायकिंग एंडला पोहोचला होता, परंतु दिनेश हडकरचा बॉल हा देखील डॉट बॉल आहे. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये या ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु चांगली गोलंदाजी दिनेश हडकरने केली आहे. या वर्षीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची ओळख. बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, परंतु या बॉलवर देखील आणखीन एक विकेट. फलंदाज प्रथमेश सावंत देखील माघारी परतलाय. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे दिनेश हडकरचं. कारण आतापर्यंत पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा विकेट आली. आतापर्यंत 5 बॉल गोलंदाजाने हाताळलेत आणि 5 बॉल हाताळत असताना फक्त 2 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. दिनेश हडकर कमबॅक करून देतोय, पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय संघ O11. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. तनिष नवीन फलंदाज आहे. तनिष तनिष आलाय, फटका सजवलाय त्याने. बॉल निघून जातोय 2 फिल्डरच्या मधून. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. म्हणजेच काय, आता धावा झाल्यात 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 80 जिंकण्यासाठी. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 81 धावांची गरज आहे. 36 बॉल 81 रन्स टू विन.
पुढील सामना जिजा विजेटिया श्रीशा. नाणेफेकीचा कौल जिजा विजेटियाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला तर मॅचला आता सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे कारण 36 बॉल आणि या 36 मध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धावा करायच्या त्या म्हणजे तब्बल 81 धावा. मनसूर कुरेशी आणि सूरज शिंदे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगसाठी. षटक क्रमांक 1 अभिषेक बैद बच्चा. अभिषेकचा पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. 35 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 35 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 81, कारण पहिलाच डॉट बॉल आलाय. आता 35 मध्ये 81 ची गरज आहे. दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता संघाचं खातं देखील उघडलंय. मनसूर कुरेशीला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण त्याच्यावर आता सगळ्यांच्या नजरा असतील. त्याच्याच बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे टीम OV11 या संघाला, कारण हा चांगला खेळाडू आहे. मोठे फटके खेळू शकतो हा खेळाडू या मॅच मध्ये. हो, उल्लेख केल्याप्रमाणे आता काम देखील तेच करतोय मनसूर कुरेशी. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून बॉडी लाईनच्या बाहेर. 4 चौकार. चौकार आलाय मनसूरच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय रंगत असताना. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना मिडॉन मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 6 धावा आता धाव फलकावर. 6 ऑन बोर्ड. यावेळेला मोठा फटका, परंतु बॉल हवेत आहे. संधी आहे. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. अगदी सोपा झेल आणि या ओव्हर मध्ये ही पहिली विकेट. सूरज आउट.
दिनेश हडकर या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर मैदानात आहे. आल्या आल्या दिलाय, बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणखीन एक मोठा फटका आता स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे दिनेश हडकरने. हा बॉल देखील चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सात्विकी रियालिटी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 ऑन बोर्ड. नवीन बॅटर आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला मनसूर आहे, म्हणजे जो सलामीवीर फलंदाज होता. परंतु नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी, दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित. सुग्रीव यादव आलेत आणि त्याचा पहिला बॉल. संधी आहे, बॉल हवेत. यस, कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे, कारण मनसूर कुरेशीची विकेट शॉर्ट कव्हर मध्ये फील्ड होता. कोणती चूक त्याने केली नाही आणि त्यानंतरच सुग्रीव यादवचं सेलिब्रेशन, कारण त्याला ठाऊक आहे मनसूर कुरेशी केवढा मोठा फलंदाज आणि त्या फलंदाजाची विकेट त्याने मिळवली. ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, त्याने झेल टिपला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन, सुग्रीव यादवचं सेलिब्रेशन आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जीतला लगेच येऊन त्याने मिठी मारली आणि आता तो जल्लोष साजरा केला जाईल. आणि स्वतः आपण पाहिलं तर संघमालक देखील खुश आहेत. राहुलजी सिंग यांच्या मालकीचा संघ. वेगळ्या अँगलने स्ट्रेट कॅमेरा आहे आमच्या इकडे, तो प्रोलिंगचा, तो सरळ कॅमेरा, त्या सरळ कॅमेऱ्यामध्ये देखील ही क्षणचित्र टिपली गेलेत. म्हणजे जेव्हा बॉल ट्रॅव्हल होतो त्या बॉलवर 3 कॅमेऱ्यांचं लक्ष असतं आणि त्या वेगळ्या वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. आता या बॉलवर विकेट आली आहे, पहिलाच बॉल विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्या अक्षत महाडेश्वर. धावा झाल्या धाव फलकावर आता 16 धावा धाव फलकावर. सामना जिंकण्यासाठी 81 धावांची गरज आहे. 80 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, 81 धावा करायच्या आहेत.
चला आणखीन एक आता डॉट बॉल आलाय दिनेश हडकरला. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला त्याच्यावर दडपण झालं असेल कारण सुग्रीव यादवने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली. सुग्रीव यादव षटक क्रमांक 2 हाताळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे कारण 4 चेंडू हाताळत असताना फक्त एक धाव त्याने खर्च केली. एक विकेट देखील त्याने मिळवून दिले या ओव्हरमध्ये. दिनेश हडकर या खेळाडूला बॅटिंग करावी लागेल. OV11 या संघासाठी या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी बॅटिंग करणं गरजेचं आहे. परंतु यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. बॉल बरोबर ट्रॅव्हल झालाय. हा डॉट बॉल असणार आहे असंच पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. हा डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये. परंतु आता रिव्ह्यू घेतलाय पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आता त्याची पडताळणी करतील. वाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाईल. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा तो ऍक्शन रिप्ले पंचांपर्यंत पोहोचवण्याचं काम. झूम इन झूम आउट, कीप रोलिंग प्रो लिंक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू हाताळलाय. योग्य चेंडू ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर टप्प्यावर फुलर लेनचा बॉल होता. बरोबर अजितच्या हातामध्ये हा बॉल. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. बरोबर टप्प्यावर हा बॉल. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. जी वाईटची जी लाईन होती त्याच्या बरोबर आतमध्ये पडला होता बॉल. असाच निर्णय आलाय पंचांचा. म्हणजेच का हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. सुग्रीव यादव काय गोलंदाजी करतोय सुग्रीव. फुलटॉस संधी आता आहे. स्वतः बॉलर बॉलच्या खाली आणि अगदी सोपा झेल. मॅच ऑन आणि त्यानंतर सेलिब्रेशन सगळ्यांचंच. संघमालक खुश आहे, अजित खुश आहे, सुग्रीव खुश आहे, अभिषेक बैद खुश आहे. कारण ज्या विकेटची आतुरता होती दिनेश हडकर त्याची विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. सुग्रीव यादवने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तो क्षण कॅमेरामध्ये कैद केलाय. प्रो लिंकने ऍक्शन रिप्ले. लोअर फुल टॉस बॉल, बॅटची वरची कडा, बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली, बॉलच्या खाली बरोबर आला सुग्रीव आणि त्याने झेल टिपल्यानंतरचं ते सेलिब्रेशन. राहुल सिंग आणि कंपनी खुश झाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ते सेलिब्रेशन. सगळेच खुश झाले. आता वेगळ्या अँगलने राहुल सिंग याचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. यस, आता मॅच ऑन झाली आहे. राहुल सिंग तेच सांगतायत आता मॅच आपल्या खिशात आली आहे. कारण दिनेश हडकर माघारी परतला, मनसूर कुरेशी माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर फलंदाज सूरज शिंदे देखील माघारी परतला आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. समित सोरटे नवीन फलंदाज बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. समित सोरटे आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3चा विचार केला तर अभिषेक बैद बच्चा हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आलाय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी अजून 64. चोवीस मध्ये करायचे 64 धावा. मॅच ऑन. अभिषेक बैद षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 24 बॉल मध्ये 64 धावांची गरज. 24 बॉल 64 रन्स टू विन. धावा झाल्यात 17. धावा करायच्यात 81. हा पहिला बॉल. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, परंतु फिल्डर प्रयत्न करतोय. बॉल अजूनही पाहायचंय नक्की बॉल कुठे गेलाय. येस, त्याने स्वतःच सांगितलं. खेळाडू वृत्ती दाखवली. त्या फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. आर्यन महाडिक होता. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला, परंतु पाय त्याचा बाउंड्री लाईन वरती चिकटला असं त्याने स्वतःच सांगितलं आर्यन महाडिकने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल उंची जास्त होती, लांबी कमी पडली होती, परंतु प्रयत्न चांगला केला होता आर्यन महाडिकने झेल टिपण्याचा. 4 धावा वसूल केल्यात या बॉलवर. फुल टॉस. ओ हो फुल टॉस मिस केलाय, परंतु चांगला बॉल. फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेसचा वापर आता अभिषेक बैदने केला होता. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 22 या आकड्यावर. 3 गडी माघारी परतलेत. 22 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 59. अजूनही मॅच संपलेली नाहीये.
मॅच संपलेली नाहीये. 22 मध्ये 59 धावा या मैदानात होऊ शकतात, कारण पहिल्या डावामध्ये धावा 80 केल्यात, तर का नाही होऊ शकणार 81 धावा चेस. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? लगेच बॉल केल्यानंतर थ्रो केलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावर. 81 धावा करायच्या आहेत. 21 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत 58. अक्षत महाडेश्वर आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज आहे समित सोरटे. हे दोन फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लॉंग ऑफची दिशा निवडली आहे. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 पुढे सरकली आहे. 24 धावा आता धाव फलकावर. का बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये सचिन पागरांनी चांगली बॅटिंग केली. अभिषेक बैद्यने आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट मिळवली. अजित मोहितेने चांगली साथ दिली आणि त्यानंतर मात्र प्रथमेश सावंत देखील मैदानात आला. आर्यन महाडिकने देखील चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरच 81 धावांचं टार्गेट सेट केलंय ओव्ही 11च्या विरुद्ध. फलंदाजी करत असताना टीम प्रिवान 11 या संघाने पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेसचा वापर केला जातोय गोलंदाज अभिषेक बैद कडून. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. सध्या मात्र इंडियन प्रीमियर लीग मध्ये स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन करणारा गोलंदाज, चेंज ऑफ पेसचा वापर सातत्याने केला जातोय लुगी एनगिडी, त्याचा देखील उल्लेख केला जाईल. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा पायावर जाऊन आदळलाय. हा देखील डॉट बॉल. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25-25. अठरा चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलका. गोलंदाज आहे सुग्रीव यादव, षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल सोडून दिलाय आणि हा देखील डॉट बॉल असणार आहे. योग्य चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय सुग्रीव यादव. सातत्याने हे चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर देखील आणखीन एक विकेट देखील येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. समित सोरटे आउट.
प्रिन्स नायर नवीन फलंदाज. प्रिन्स आलाय, बॉल हवेत आहे, संधी पुन्हा एकदा आहे. अभिषेक बैद बॉलच्या खाली, त्याने केले कैद आणि या बॉलवर देखील विकेट. फलंदाज बाद. यश नार्वेकर नवीन फलंदाज. आता पकड मजबूत केली टीम प्रिवान 11 संघाने या मॅच मध्ये, कारण पहिल्याच डावामध्ये आपण पाहिलं तर 80 धावा 81 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु या आतापर्यंत आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण 25 धावा धावफलकावर झालेत. 15 बॉलमध्ये 56 धावा करायच्या आहेत. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न यशने केलाय आणि या बॉलवर आता मिळणार आहे सिंगल. धावसंख्या 1 पुढे सरकली आहे, जाऊन पोचले धावफलकावर 26 सुग्रीव यादव. त्याचं कौतुक करावं लागेल, कारण युवा आहे, टॅलेंटेड आहे गोलंदाज. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे सुग्रीव यादव या खेळाडूने. 81 धावा करायचे आहेत, 26 झाल्या आहेत, म्हणजेच का आता 14 बॉलमध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 55 14 बॉल 55 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अक्षत महाडेश्वरला अजूनही मैदानात आहे. अक्षत महाडेश्वर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळ केला होता अक्षत महाडेश्वरने. यावेळेला देखील मोठा फटका, हा नायनर असणार आहे, हा नायनर असेल असं वाटतंय, हा नायनर असणार आहे असंच वाटतंय. जेव्हा तो फटका खेळला, यस मी उल्लेख केलाय, हा नायनर आहे आणि तोच आता आलाय अक्षतच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, जेव्हा त्याने फटका खेळला तेव्हाच मी सांगितलं की हा नायनर आहे. आणि या 9 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 35. अशाच फटक्यांची गरज आहे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी, कारण 13 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये धावा करायच्या 46 धावा झाल्या धावफलकावर 35. पस्तीस धावा धावफलकावर झाल्या. 35 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 46 धावा करायचे आहेत. मॅच चांगली रंगली. अक्षतच्या बॅट मधून नायनर आलाय, चांगला बॉल, परंतु या बॉलवर रन मिळणार नाहीये. हा डॉट बॉल. आतापर्यंत अक्षत महाडेश्वरने देखील 2 नायनर ठोकलेत आणि प्रथमेश सावंतने देखील आतापर्यंत 2 नायनर ठोकलेत. म्हणजेच का आता ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. धावा झाल्यात 35. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही गरज असणार आहे, ती म्हणजे 46. प्रथमेश सावंत नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 5 च्या खेळाला सुरुवात होईल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल अजूनही सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे तब्बल 46 धावांची. 12 बॉल मध्ये 46 धावा करायच्या आहेत. मॅच संपलेली नाही, अजूनही मॅच ऑन आहे. होऊ शकतात या 46 धावा या मॅच मध्ये. यश आणि त्याच्या समवेत अक्षत महाडेश्वरी जोडी आहे. 12 मध्ये 46 करायचे आहेत.
चांगला बॉल लॉंगर मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 पुढे सरकली. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 11 बॉल मध्ये धावा करायचे 45 होऊ शकतात या धावा या मैदानात. जोपर्यंत अक्षत महाडेश्वर मैदानात आहे तोपर्यंत या मॅच मध्ये धावा होऊ शकतात, कारण या खेळाडूने आतापर्यंत 2 नायनर ठोकलेत. अक्षत महाडेश्वरने 11 मधले 7 बॉल बाहेर मारायचे. 11 मधले 7 बॉल बाहेर मारायचे. या कॅल्क्युलेशनने जर खेळले टीम OV11 तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं या मॅच मध्ये. चांगला बॉल फुलरलेनचा बॉल होता. समोर खेचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर विकेट आहे. फलंदाज बाद. यश आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला देखील आडव्या बॅटने फटका. अजित आहेत मिड ऑन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. आनंद नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. सिंगलच धाव मिळणार आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 38. 38 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 बॉल मध्ये 43 धावा करायच्या आहेत. लक्ष मोठं आहे परंतु होऊ शकतात या धावा या मैदानात. स्टेप आउट झालेत. समोर खेचलाय. फोर्स आहे परंतु काय कॅच पकडली आहे. नितीन राजापुरेने तो झेल टिपला. लॉंग ऑफ मध्ये तो तैनात होता परंतु त्याने देखील एक 5 ते 10 मीटरचं अंतर कापलं आणि त्यानंतर तो सुरेख झेल. फलंदाज बाद. आनंद नाईक यांची खेळी आता संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना आर्यन आलाय बॅटिंग साठी. 6 विकेट माघारी परतलेत. 7 विकेट माघारी परतलेत. 38 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. म्हणजेच काय आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 43 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल आता मैदानाच्या बाहेर मारायचा आहे OV11 या संघाला. नवीन फलंदाज आर्यन. हो आर्यन आलाय आणि आर्यनने या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार मिळणार आहे. पहिलाच बॉल खेळत असताना आर्यनच्या बॅट मधून हा उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा झाल्या धाव फलकावर 44. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये धावा करायच्या 37. हा महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधील. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल OV11 संघ या मॅच मध्ये, कारण होऊ शकतात या 37 धावा या मैदानात. इकडे नायनर आहे, इकडे षटकार आहे. होऊ शकतात धावा. 7 बॉल 37. हा महत्वाचा बॉल. ओ हो यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय विकेट किपर मोनू यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. म्हणजेच की आता 6 बॉलचा काही शिल्लक आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 37 धावांची गरज आहे. आता 5 षटकार आणि 1 नायनर. याच आता कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळावं लागेल OV11 या संघाला, कारण आता लक्ष खूपच दूर गेले. 6 बॉल मध्ये 37 धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आहे आर्यन महाडिक.
चांगला खेळ केलाय. पहिल्या डावामध्ये त्याने फलंदाजी देखील चांगली केली होती आर्यन महाडिकने आणि तोच आता गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 37. सामना आता जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला अक्षतला आपण पाहतोय, अक्षत महाडेश्वर आणि त्याच्या जोडीला आर्यन जो नवीन फलंदाज आहे त्याने देखील एक षटकार ठोक, परंतु 7 बॉलमध्ये 37 धावा होतील का पूर्ण? सहा बॉलमध्ये 37 करायचे आहेत. अक्षत महाडेश्वरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 नायनर ठोकलेत. हा पहिला बॉल, वा, जाईला दूर, नायनर आहे 100% असं वाटतंय. यस, हा देखील नायनर, हा देखील नायनर आहे. आतापर्यंत 3 नायनर या खेळाडूने ठोकलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नाव त्याचं अक्षत महाडेश्वर. काय बॅटिंग करतो हा खेळाडू, मंत्रमुग्ध केले या खेळाडूने, आश्चर्यचकित केले या खेळाडूने सगळ्यांनाच. आता 5 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 28. पहिलाच बॉल नायनर. अक्षत महाडेश्वर, करावं तेवढं कौतुक कमी आहे. सचिनजी पाटणकर, आतापर्यंत 3 नायनर या खेळाडूने टोकलेत. युवा उद्योन्मुख खेळाडू, टॅलेंटेड आहे हा फलंदाज. 5 मध्ये अजून करायच्यात 28. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, आनंद घ्या एनपीएल चा. फुल टॉस आणि या बॉलवर हो 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 झेल तर सुटलाय, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो तर बरोबर दिशेला करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय, परंतु 2च धावा मिळणार आहेत. 2च धावा मिळणार आहेत. एक शॉट, 1 शॉट आहे, म्हणजेच एकच धाव मिळेल, एकच धाव असणार आहे. 1 शॉट पंचांनी घोषित केलं, एकच धाव मिळणार आहे. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 27. 4 बॉल 27. 4 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत. होऊ शकतात या धावा या स्पर्धेमध्ये, कारण शक्य आहे, इकडे सगळं काही शक्य आहे. एनपीएल मध्ये होऊ शकतात या 27 धावा 4 बॉल मध्ये. दुखापतीने एक खेळाडू ग्रस्त आहे टीम प्रिवान 11. चोपन्न धावा धाव फलकावर झाल्यात. 4 बॉल मध्ये 27 धावा करायचे. हो, यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु या बॉलवर धाव मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत.
यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळणार आहेत, चौकार आलाय आणि आता धावा झाल्या धावफलकावर 58. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये धावा करायचे 23. दोन बॉल मध्ये आता 23 धावांची गरज. अक्षत महाडेश्वरने चांगली फलंदाजी केली. आता फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 23. यावेळेला देखील आता लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग विथ द कार्पेट. एकच धाव मिळेल आणि आता फक्त मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. हा सामना आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम प्रिवान 11 हा संघ राहुलजी सिंग आणि कंपनी आता विजयाच्या दिशेने वाटचाल करते, कारण चांगला खेळ केला पहिल्या डावामध्ये. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरच आता हा विजय मिळवलाय टीम प्रिवान 11 या संघाने. अभिनंदन टीम प्रिवान 11. राहुल सिंग, मोनू, अभिनंदन. आणि सुग्रीव यादव ठरला या मॅचचा हिरो, कारण या खेळाडूने 2 ओव्हर हाताळले. 2 ओव्हर हाताळत असताना आपण पाहिलं तर फक्त धावा त्याने खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे 11 आणि 11 धावा खर्च करत असताना 4 मोठ्या विकेट सुग्रीव यादवने आपल्या संघाला मिळवून दिल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय सुग्रीव यादव या खेळाडूने. अभिनंदन सुग्रीव. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.